उत्तर प्रदेश मधला माफिया अतिक अहमदच्या गुन्हेगारी साम्राज्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठा धक्का दिलाय। उमेश पाल हत्या प्रकरणी वॉन्टेड असलेला अतिकचा मुलगा असद अहमद गुरुवारी पोलीस चकमकीमध्ये ठार झालाय। 24 फेब्रुवारीला असदनं भर रस्त्यात उमेश पालची गोळ्या घालून हत्या केली होती। असद अहमदचा एन्काउंटर, झाशीमध्ये असदचा एन्काउंटर, माफिया अतिक अहमदला धक्का। उत्तर प्रदेशातील बाहुबली नेता आणि माफिया अतिक अहमदचा मुलगा असद अहमद पोलीस एन्काउंटर मध्ये ठार झालाय। गुरुवारी दुपारी प्रयागराज पासून 420 किलोमीटर अंतरावर असलेल्या झाशीच्या पारीछा डॅम परिसरात उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफनं असदचा एन्काउंटर केला। त्यामध्ये असदचा साथीदार गुलामही ठार झालाय। 24 फेब्रुवारीला उमेश पालची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। त्यावेळी असदनं भर दिवसा उमेशवर गोळीबार केला होता। तेव्हापासून पोलीस असदच्या मागावर होते। पोलिसांनी त्याच्या नावावर 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। मेहनत के बाद एसटीएफ की टीम ने फाइनली इनको ट्रैक डाउन करने में इनको सफलता प्राप्त हुई। हमें पहले से जानकारी थी कि इनके पास सोफिस्टिकेटेड वेपन्स हैं। एसटीएफ टीम पूरी तैयारी के साथ थी और झांसी में आज जो मुठभेड़ हुई है इसमें असद और गुलाम जो इस घटना के प्रमुख शूटर्स थे वो मारे गए हैं। पोलिसांना त्या दोघांकडे परदेशी आधुनिक बनावटीचे 2 पिस्तूल आढळून आले आहेत। पोलिसांना असदच्या ठाव ठिकाण्याविषयी माहिती मिळाली होती। त्या आधारे त्यांनी पारीछा डॅम परिसरात सापळा रचला होता। पोलीस आल्याचा सुगावा लागताच आरोपी असद आणि गुलामनं पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला। त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गुलाम आणि असद जखमी झाले। मात्र उपचारांपूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला। दोनों अच्छे बहुत ही मैंने जैसा बताया कि फॉरेन मेड वेपन्स हैं। 1.455 ब्रिटिश बुलडॉग रिवॉल्वर है और एक वॉल्थर P88 पिस्टल है। एन्काउंटर झालेल्या ठिकाणी असद आणि गुलामच्या मृतदेहाजवळ दुचाकी वाहन आणि पिस्तूल पडल्याचं आढळून आलं। उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कारवाईवर उमेश पालच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय। उसकी जो ये हत्या करवाई है और इस तरह से जो हम लोग आज बिखर गए हैं और हमारे साथ जो हमारे 2 अन्य गनर भी थे उनके परिवार भी आज कहीं ना कहीं बिखरा हुआ है, तो हम सभी को न्याय की मांग है सरकार से। असदच्या एन्काउंटरचं वृत्त आलं त्यावेळी माफिया अतिक अहमदला पोलिसांनी प्रयागराज कोर्टात हजर केलं होतं। मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच अतिकला कोर्टातच रडू कोसळलं। खरं तर उमेश पालच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला होता। उमेश पाल हत्या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एकीकडे माफिया अतिक अहमद भोवती कारवाईचा फास आवळलाय, तर दुसरीकडे अतिकचा मुलगा एन्काउंटर मध्ये ठार झाल्यामुळे अतिकच्या गुन्हेगारी साम्राज्याला जबर धक्का बसलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज